सरळपणाने तेच चाललेलं आहे. टीकेचं लक्ष सुनीलजी, तुम्ही जे म्हणता मान्य की म्हणजे खूप मोठा आघात आहे तुमच्यावरही पक्षावरही आणि त्यात कोणाचं दुमत असेल असं वाटत नाही. पण दुसरीकडे पक्षातला जे एक एकसंध ठेवण्यासाठी जे दिसायला पाहिजे समोर, म्हणजे राजकारण दिसणं सुद्धा अत्यंत गरजेचं असतं, ते आमदारांना, नेत्यांना, त्यांच्या मनातले संभ्रम, त्यांना पुढची दिशा अजून तरी मिळते असं वाटत नाहीये. एक कन्फ्युजनची स्टेट नक्कीच कार्यकर्त्या नेत्यांच्या मनात आहे असं तुम्हाला वाटत नाहीये का अजून? म्हणजे ती प्रक्रिया समहाऊ सुरू नाही झाली आहे. मला हे जाणवतं आपण जे म्हणताय ते त्याच्यात वास्तव आहे. याचं कारण एकतर दादांच्या अकाली निधनातून किंवा त्या शॉकमधून पक्षाचा कार्यकर्ता किंवा आमदार बाहेर आलेला आहे आणि प्रत्येकाला आपलं फ्युचर काय याची मनामध्ये साशंकता येते. पण बहिणी ज्या धीरोदत्तपणाने त्यांनी ते स्वीकारलं आणि ज्या पद्धतीने ते काम करतायत याचा अर्थ नक्की आहे की दादांच्या स्वप्नातला पक्ष आम्ही सगळेजण पूर्ण ताकदीने निश्चितपणाने उभं करू. पण आपण म्हणताय ती एकवाक्यता, आता ती एकवाक्यता आहे की नाही आहे, पण ती नाही असं दाखवण्यासाठीच काही पेड म्हणजे माझा प्रश्न तोच पेड काही चालू आहे. त्याच्यातूनच मग अनेक गोष्टी त्याच्यातून येतात आणि प्रत्येक गोष्टीचं जोडलं जाते माझ्याकडे किंवा मग 2 नंबरला प्रफुल्ल पटेल. सतत रोज तुम्ही अजितदादांशी बोलत असाल, काय सगळ्यात जास्त मिस करता? आय मिस अजितदादा इन ऑल वे.